नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एका मोठ्या कथेमधला एक छोटासा पण कमालीचा नाट्यमय किस्सा. ही कहाणी येते इतिहासाच्या एका विसरलेल्या पानातून आणि या एका पानात ना खूप सारे रहस्य दडलेली आहेत. आणि या कथेची सुरुवातच होते एका धक्कादायक विधानाने, बाजीत तर भूतच आहे. विचार करा, हे एकच वाक्य ऐकल्यावर मनात काय काय प्रश्न उभे राहिले असतील. आपल्याला तर हे वाक्य थेट या कहाणीच्या केंद्रस्थानीच घेऊन जातं. तर मग प्रश्न तोच उरतो की हा बाजीद नक्की आहे तरी कोण? खरंच तो भूत आहे की एक सामान्य माणूस? चला तर मग ह्याच रहस्याचा थोडा माग काढूया. ही जी संपूर्ण गोष्ट आहे ना, ती आपल्याला कळतेय खंडोजी नावाच्या एका व्यक्तीकडून. म्हणजे तो स्वतः त्याच्या प्रवासाची एक अशी आठवण सांगतोय जी तो कधीच विसरू शकला नाही. तर या सगळ्या रहस्याची मुळं आहेत एका प्रवासात. चला आपणही खंडोजी सोबत त्या प्रवासावर निघूया आणि बघूया की हे सगळं गूढ नक्की कसं सुरू झालं. आणि इथे बघा, एकाच संवादातूनच आपल्याला त्या परिस्थितीला ताण लगेच जाणवतो. सखाराम नावाचा एक माणूस विचारतोय, पण तुम्ही इतक्या गुप्त वाटेने कसे आलात हे ते विचारणार नाहीत का? म्हणजे बघा, त्यांच्या मनात पकडल्या जाण्याची भीती किती स्पष्ट दिसतेय. तर गोष्टीतली मुख्य पात्र आहेत खंडोजी आणि त्याची सोबती सावित्री. आणि हे दोघंही अशा एका ठिकाणी आहेत जे त्यांच्यासाठी अगदी अनोळखी आहे आणि धोकादायक सुद्धा. त्यामुळे साहजिकच त्यांना प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतंय. पण मग प्रश्न येतो की त्यांच्या या प्रवासाचं कारण काय होतं आणि अशा धोकादायक परिस्थितीत त्यांचं संरक्षण कोण करणार होतं? बरं, या दोन्ही प्रश्नांचं उत्तर एका छोट्याशा गोष्टीत दडलं होतं. एक चांदीची पेटी. ही चांदीची पेटी म्हणजे काय, तर एक प्रकारचा पास होता किंवा ओळखपत्र समजा. फक्त याच पेटीमुळे त्यांना त्या गुप्त आणि तितक्याच धोकादायक मार्गावरून पुढे जायची परवानगी होती. आता खंडोजीचं काम तसं बघायला गेलं तर अगदी साधं सोपं होतं. काय करायचं होतं तर देशपांड्यांकडून एक पेटी घ्यायची, ती उस्ताद नावाच्या एका व्यक्तीला द्यायची आणि त्या पेटीत जे काही आहे ते त्यांना दाखवायचं, इतकंच. पण हे काम जेवढं साधं दिसत होतं ना, तेवढंच मोठं रहस्य त्यात लपलेलं होतं. आणि त्या पेटीत होतं तरी काय? काही सोनं नाणं? एखादा गुप्त संदेश? नाही, काहीच नाही. त्या पेटीत होता फक्त एकच शब्द, वंदन. आता विचार करा, केवळ एका शब्दासाठी एवढा मोठा धोका पत्करण्याचं कारण काय असेल? हेच तर या गोष्टीतलं सगळ्यात मोठं कोड आहे. तर आपलं काम तर झालं असं खंडोजी आणि सावित्रीला वाटत होतं. पण इथूनच कथेला एक अगदी अनपेक्षित वळण मिळतं. त्यांचा प्रवास आता सुरू होतो तो एका घनदाट अनोळखी जंगलातून. आणि याच घनदाट जंगलात असं काहीतरी घडणार होतं ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. जरा विचार करा, त्या अनोळखी धोकादायक जंगलात अचानक दूरवर आपल्या ओळखीचा मराठा सैन्याचा भगवा ध्वज दिसला. त्यांना किती हायसं वाटलं असेल. क्षणभर तर वाटलं असेल की चला आता आपण सुरक्षित आहोत. पण तो दिलासा अगदी क्षणभर टिकला. कारण जेव्हा त्यांनी निरखून पाहिलं तेव्हा तो भगवा ध्वज मराठ्यांच्या छावणीवर नव्हता, तो फडकत होता बाजीद नावाच्या माणसाच्या छावणीवर. आणि हेच या गोष्टीतलं सगळ्यात मोठं गूढ आहे. आणि मग मनात एकच प्रश्न येतो की हे कसं शक्य आहे? जो माणूस मराठ्यांचा शत्रू मानला जातो त्याच्या छावणीवर मराठ्यांच्या स्वाभिमानाचा प्रतीक भगवा ध्वज कसा काय फडकू शकतो? जेव्हा बुद्धीला काहीच पटेन असं होतं, जेव्हा तर्क काम करेन असं होतो, तेव्हा माणूस अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो ज्याची त्याने कल्पनाही केलेली नसते. खंडोजी आणि सावित्री याच निष्कर्षावर पोहोचले की हे जे काही आहे ते सामान्य माणसाचं काम नाही. हा बाजीद नक्कीच एक भूत आहे. आणि मग तो क्षण येतो जेव्हा खंडोजी ठरवतात की या तथाकथित भूताचा सामना करायचाच. ते सगळं धैर्य एकवटून मुजरा करतात आणि त्याच क्षणी बाजीद त्यांच्यासमोर प्रकट होतो. आता क्षणभर सगळीकडे शांतता. त्या जंगलाच्या गूढ वातावरणात आता सगळ्यांना फक्त एकच गोष्टीची उत्सुकता आहे की हे भूत, हा बाजीद आता बोलणार तरी काय? बाजीद जे काही बोलला त्याने हे गोड कमी नाही झालं, उलट ते आणखीनच वाढलं. तो म्हणाला, खंडोजीराव, आम्ही तुम्हास व सावित्रीला ओळखतो. जणू काही आजवर आम्ही तुमचीच वाट पाहत आहोत. आता विचार करा, तो त्यांना नावाने ओळखत होता, तो त्यांचीच वाट पाहत होता असं म्हणत होता. पण हे कसं शक्य आहे? आणि बरोबर याच ठिकाणी ही छोटीशी गोष्ट आपल्याला अनेक मोठ्या अनुत्तरित प्रश्नांसमोर आणून ठेवते. तर मग कोण होता हा बाजीद? खरंच एक भूत की मराठ्यांचाच कोणी मित्र जो वेगळ्या वेशात होता? किंवा मग तो एक हुशार शत्रू होता जो त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होता? आणि या सगळ्या विश्लेषणातली सगळ्यात रंजक गोष्ट कोणती असेल तर ही की हे संपूर्ण नाट्य, हे गूढ, हे रहस्य
फक्त या एका पानातून उभं राहतं. एका छोट्याशा उल्लेखात किती मोठी कहाणी दडलेली असू शकते याचं हे एक अप्रतिम उदाहरण आहे. यानंतर त्यांचं काय झालं हे आपल्याला माहीत नाही. आणि कदाचित यामुळेच ही कहाणी आपल्या मनात कायमची घर करून राहते.